मंडळी, आपले सगळ्यांचे लाडके देवानंद अर्थात पद्मभूषण धरमदेव किशोरीमल आनंद यांची आपण आठवण काढतो आहोत. कित्येक हिट चित्रपट देऊन अक्षरशः लाखो दिलो की धडकन बनलेले चॉकलेट बॉय अशी प्रतिमा असलेले देवानंद, 100हून अधिक सिनेमे आणि त्यातली सदाबहार गाणी, त्याच्यामुळे कायम चर्चेत राहणारे अतिशय देखणे अभिनेते. खरंच खूप यशस्वी अभिनेते म्हणून त्यांची गणना होते. आणि असंही बोललं जातं की त्यांची एक झलक पाहण्यासाठी लोक काहीही करायला तयार असायचे. म्हणजे जेव्हा समाज माध्यमं नव्हती किंवा सोशल मीडिया हे प्रकारच नव्हते, अशा परिस्थितीमध्ये त्यांचे फोटोज हे चर्चेचे विषय असायचे आणि ते कित्येक जणांच्या जवळ ठेवलेले असायचे किंवा मुद्दाम जे छापून आलेले त्यांचे फोटोज असायचे ते कापून घरामध्ये लावून ठेवलेले वगैरे असायचे. लाहोरच्या सरकारी महाविद्यालयातून इंग्रजी साहित्यातून BA पर्यंत शिकलेले देवानंद त्यानंतर जेव्हा मुंबईत आले संघर्षाच्या काळामध्ये, तेव्हा त्यांनी लिपिक म्हणून काम केलेलं होतं 85 रुपये दरमहाच्या पगारावर. आणि त्यानंतर कुणालाही कल्पना नव्हती की पुढे ते सुपरस्टार होणार आहेत. पण अभिनेता होण्याचा त्यांचा निर्णय खरोखरच किती पुढचा ठरला आणि किती जणांना तो आवडला. आणि त्याच्यानंतर या सोनेरी स्वप्नाची 100री झाली, आनंदाची सुद्धा 100री झाली असं म्हणता येईल. आणि हम एक है या चित्रपटाने त्यांच्या कारकिर्दीला जी सुरुवात झाली, त्याच्यानंतर 1949 मध्ये त्यांनी नवकेतन फिल्म्स कंपनीची सुरुवात केली. त्यातून 35हून अधिक चित्रपटांची निर्मिती केली. हिंदी चित्रपट सृष्टीवरती त्यांचा एवढा मोठा ठसा आहे. आज सुद्धा त्यांचं नाव घेतल्यानंतर आपल्याला आठवते ती कितीतरी त्यांची गाजलेली गाणी, गाता रहे मेरा दिल, दिल का भंवर करे पुकार, किंवा मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, अशी अनेक गाणी. पेइंग गेस्ट, बाजी, ज्वेल थीफ, CID, जॉनी मेरा नाम, हम दोनों, देश परदेश, अमीर गरीब आणि सगळ्यांचा आवडता गाईड, अशी अनेक नावं घेता येतील असे अनेक चित्रपट आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्वामुळे त्यांनी सगळ्यांच्या मनामध्ये एक अशी जागा घेतलेली आहे की बऱ्याच वेळेला असंही व्हायचं की हॉलिवूड चित्रपटामधले ग्रेगरी पेक यांच्या अभिनयाशी त्यांच्या अभिनयाची तुलना व्हायची. पण तरीसुद्धा पंजाबी मातृभाषा असूनही उत्कृष्ट हिंदी ते बोलायचे आणि उत्कृष्ट इंग्लिश, खास ब्रिटिश लहेजासह बोलणं ही त्यांची एक खासियत होती. आणि त्याच्यामुळेच कदाचित ते अजूनही सगळ्यांच्या लक्षात आहेत.